नमस्कार, मी अतुल रामभाऊ भातखडे, मोटिवेशनल स्पीकर आणि मेमरी ट्रेनर. आजची सादर होणारी कविता क्रमांक 90. कवितेचे शीर्षक आहे स्वार्थासाठीच नाती. कवितेला सुरुवात करतो आहे, स्वार्थासाठीच नाती. नाही कळला स्वजीवन अर्थ, स्वार्थासाठीच घडतो अनर्थ. संसार मोहमायेचं जाळं, नका होऊ एवढे गर्क. चहाळ मतलबी गरजू, कामापुरतं जवळ. स्मरण होतात काही नाती, अन स्वार्थासाठीच होतात भेटीगाठी. स्वार्थासाठीच होतात भेटीगाठी. क्षणिक सुखाच्या ह्या प्रकाश ज्योती, संकटकाळी कुठे जातं हे ढोंगी स्वार्थी नाती. कुठे जातं हे ढोंगी स्वार्थी नाती. अशी कशी ही समाज जाती, अशी कशी समाज जाती. वाटे मजही जशी अर्थहीन नाती, अर्थहीन नाती. वृद्धावस्थेत नको असतं गारानं, बडबड अन तुमचं संसार पुराण. वृद्धावस्थेत नको असतं गारानं, बडबड अन तुमचं संसार पुराण. वाटे मज जणू तुच्छ नात्यासाठी, राब राब राबलो, का केले माझ्या जीवाचे रान, का केले माझ्या जीवाचे रान. वयोवृद्धला येते मग शुद्ध, वयोवृद्धला येते मग शुद्ध. स्वार्थासाठीच मग देव देव ईश्वराशी जुळतं घट्ट नातं. सांगा कसा होईल मोक्ष प्राप्त, सांगा कसा होईल मोक्ष प्राप्त. अंतकरणातून प्रामाणिक जे जुळतं, जिव्हाळ्याचं माणुसकीचं नातं, तेच खरं प्रेम, तेच खरं प्रेम आणि नातं. बाकी सर्व स्वार्थ, बाकी सर्व स्वार्थ. मित्रांनो, कविता आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स नक्की द्या. आपले अगदी मनापासून कृतज्ञपूर्वक आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.